कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी भिवंडीतून आहे. भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरती दगडफेक झाली. भाजप आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप विलास पाटील यांनी केलाय. भिवंडीमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक 1 मधली दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. दगडफेकीनंतर विलास पाटलांनी काल कुटुंबियांसह छत्रपती शिवाजी चौकामध्ये आंदोलन केलं. महापालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात उभी होती. भिवंडीमध्ये 2 गटात जोरदार राडा झाला आणि त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात उभी होती. माजी महापौरांच्या घराबाहेरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरती दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि हाच तो बंगला आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आमदारचे समर्थक या ठिकाणी पोहोचले होते. त्यामध्ये आमदारांचा मुलगा अमित चौगुले देखील होता आणि या बंगल्यावरती जेव्हा दगडफेक झाली त्यावेळेस आपण बघू शकतो की आतमध्ये काचा फोडण्यात आलेली आहे. काही दगड देखील या ठिकाणी मिळाले. काही लोक जी आहेत ती आतमध्ये शिरलेली होती असा आरोप माजी महापौर विलास पाटील यांनी केलेला. मात्र आता आपण जर परिस्थिती पाहिली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. खरं पाहिलं तर परस्पर गुन्हे दाखल झालेले आहेत. आमदार महेश चौगुले यांच्या मुलाचं नाव या ठिकाणी आरोपीमध्ये आहे. तर दुसरीकडे जो दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामध्ये माजी महापौर विलास पाटील असेल, त्यांचा मुलगा मयुरेश पाटील असेल, अशा अनेक लोकांचे नावं जी आहेत या घटनेमध्ये देण्यात आलेली आहेत. आणि त्यामुळे आपण जर एकंदरीत पाहिलं तर या सर्व आरोपींची आता पोलीस चौकशी करत आहेत. या बंगल्यामध्ये रात्री बंगल्यामधून जवळपास 20 ते 25 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्या चौकशी या ठिकाणी सुरू आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते की त्यांची नक्की भूमिका काय, कारण वारंवार या ठिकाणी राडे होत होते, वारंवार तक्रारी होत होत्या. मात्र असं असताना देखील पोलीस का झोपलेली होती असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर परिस्थिती तणावपूर्ण शांतता असली तरी मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहेत. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर स्थानिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. हे सगळं पब्लिकला वेटीत धरून पब्लिकला त्रास देण्याचं हे सगळं चाललंय आणि हे योग्य नाही आहे. यांच्या भांडणांमध्ये सामान्य नागरिकाला त्रास होतो आणि सामान्य नागरिक भरडला जातो. दुकानं बंद करायची आवश्यकता तशी नाही आहे आणि ठेवू पण नाही आहे. त्यांनी दुकानं बंद चालू ठेवावी, कारण हे सगळा जो व्यवसाय आहे हे सगळं उदरनिर्वाहाचं साधन आहे, ते सगळं बंद करून त्याचा उपयोग नाही आहे. आणि जे काय होते ते योग्य नाही वाटत आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तो काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला या प्रकरणात? हे प्रकरण आता हे स्टॉप करायला पाहिजे होतं. अशा भानगडी करून कोणाचं बरं होणार नाही. आणि थोडक्यात म्हणजे काय, ही सुसंस्कृत एरिया आहे आणि हे असं करणं योग्य नाही.